हॅलो, श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंचा आजचा दिवस चांगला जावो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर फायनली मी पुण्याला आलेले आहे. तर माहेरून येताना तर थोडंसं वाईट वाटण्यापेक्षा थोडंसं दुःख होते की चला आता आपल्या घरी जायचं आहे, रुटीन सुरू रोजचं. तर असो, तर तुम्ही माझी आजची देवपूजा पाहू शकता. फायनली स्वामींची पुण्यतिथी मला करायला जमलीच नाही, तर मला खूप दुःख झालेलं आहे की पुण्यतिथीच्या दिवशी मी ट्रॅव्हलिंग करत होती. तर असं स्वामींची इच्छा असेल की तू नामस्मरणच कर, ते जसे म्हणतील त्यानुसारच आपलं जीवन चाललेलं आहे. तर असो, खूप छान वाटलं की आईकडे सुट्टी काढली. आम्ही दोघंच आलो, छोट्या मुलाला अजून सुट्टी पाहिजे. तर असो, लहानच आहे तो, त्याला आवडतं. मुंबईला राहायला कोणाला आवडणार नाही, तर त्याला आवडतं. तर तो येणार आहे 8-15 दिवसात. आल्यानंतर थोडीशी रिलॅक्स घेतला, थोडासा ब्रेक घेतला. तर आता भले रोजचं रुटीन सुरुवात करूया. तर काय काय मजा केली तुम्ही तर पाहू शकता की छानपैकी असं सुंदर असं बालपण आपलं गेलेलं असतं आणि परत तिथे जाऊन लग्न झाल्यानंतर परत तिथे जायचं आणि पहिल्या त्या गोष्टी परत आठवतात. तर असो, त्यानंतर मी मामाच्या गावीही जाऊन आलेले आहे. तर तुम्हाला मी तो शेअर करणार आहे. थोडासाच व्हिडिओ शेअर केलेला आहे, कारण की जास्त व्हिडिओ मला शूट करता नाही आला, कारण की भरपूर नातेवाईक आलेले, त्यामुळे तिथे नाही शूट करता आला. जेवढं जमेल तसं मी शूट केलेलं आहे. तर चला व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर करा. मला सबस्क्राईबची गरज आहे, नवीन यूट्यूबर असल्यामुळे. नवीन ज्या ताई पाहत असेल तर त्यांनी सबस्क्राईबचं बटन क्लिक करा, तर तुम्हाला माझे रोजचे डेली रुटीनचे व्हिडिओ पाहायला मिळतील. वेगवेगळ्या रेसिपीज, वेगवेगळे टिप्स म्हणा, उन्हाळ्याचे कामं, जे काही मला जमेल ते मी तुम्हाला दाखवतच जाईल. सण समारंभ, जे माझ्या घरामध्ये सण समारंभ कसे असतात ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतच आहे. तर असो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता मी चाललेले आहे मामाच्या गावाला. तर माझी एक राऊंड होतोच मामाकडे, कारण की मामाची तब्येत पण ठीक नव्हती आणि मला मध्ये जायला जमत नाही. तर सुट्टीच्या निमित्ताने आले तर मी मामाला भेटण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ठीक आहे, पण मध्यंतरी तो आजारीच होता. पुण्यात असली की मला अजिबात जायला जमत नाही, आजारी असो नाही तर काही असो. तर असो, मला सगळेच समजून घेतात की तू आलीच का नाही, असं कधीच कोणाचा नसतं आग्रह की तू या. पण मी वेळात वेळ काढून तिथे असली की जाते, मामाला भेटते, मामींना भेटते. तर जाण्याची तर तयारी आहे, पोचलो आहोत. तर माझ्या आधी माझ्या आईलाच किती भावाकडे जायची ओढ आहे तुम्ही पाहू शकता. सगळ्यात पहिले ती बसली आणि सगळ्यात पहिले ती बिल्डिंगमध्ये जातही आहे. तिचं असं नाही की आईवडील आहेत म्हणून आईवडिलांकडेच जाय, जेवढे आईवडील जवळचे आहे तेवढे भाऊ जवळ आहे. भावाला ती कधीच विसरत नाही आणि कधी ती असं म्हणत पण नाही मला नाही जायचं. ती स्वतः अशी धावत पळत पहिली भावाकडे जाऊन पोचवते. असं नाही की सगळ्यांच्याच बहिणींचं असं वाटतं की कधी भावाकडे जातो, अशी ओढ असते चे. तर भाऊ बहिणीचं नातं तुम्ही पाहू शकता. माझ्या आईचं आणि माझ्या भावाचं एकदम छान नातं आहे. तर तिची जायची गडबड एवढी असते ना, तर पाहू शकता. फायनली आम्ही घरात आलेलो आहे. मामा आणि माझ्या आईचं बोलणं तर एकदम छानपैकी बघू शकता, कसे बसलेले आहेत गप्पा मारत. आणि आमचे तीन इडियट्स पाहू शकता की मस्तपैकी बसलेले. त्यांनाही चौकशी केलेली आहे, पप्पांची चौकशी, माझीही चौकशी केलेली आहे. पाहुणचार चाललेला आहे. तर मामी आतमध्ये माझ्या किचनमध्ये सरबत करत आहेत. तर आम्ही रिलॅक्स असं बसलेलो आहोत. वाजलेले होते दुपारचे 12 वाजलेले. तर त्यांचीही गडबड होती, आमचीही गडबड होती. तर चहा पाणी नाश्ता करून आम्ही जेवण करून निघालेलो आहोत फायनली. तर मुलं पाहू शकतात, मामींचीही गडबड चालू आहे. तर खूप मजेशीर फॅमिली आहे माझ्या मामा मामीची, की आम्ही तर खूप मिस करतो त्यांना. तेही आम्हाला तेवढेच मिस करतात. असं नाही की तेच करतात, आम्हीही त्यांना मिस करतो आणि तेही आम्हाला खूप मिस करतात. तर पाहुणचार झाल्यानंतर आम्ही परत आलेलो आहोत. आता हा दुसरा दिवस आहे. आम्ही मुंबईवरून पुण्याला चाललेलो आहोत. तर बिल्डिंगमधून पाहू शकता की मम्मीचा टाटा बाय बाय चाललेला आहे. बघू शकता कशी बसलेली आहे खिडकीमध्ये आणि बाय करत आहे. बिल्डिंग ही खूप तिसऱ्या माळ्यावर असल्यामुळे खाली उतरणं चढणं हे जमत नाही आणि हे तिघंही माझ्यासोबत असतात नेहमी. म्हणजे हे 3 मुलं पाहू शकता.
जेवढं मी माझ्या मुलांवर प्रेम करते तेवढंच मी माझ्या भावाच्या मुलावर प्रेम करू शकते. आणि हे तुम्हाला मेंबर मी तुम्हाला सांगितलंच नाही की आमची ही रिक्षा आहे ही आमची फॅमिली मेंबर आहे की फोर व्हीलर गाडी ए सीची गाडी असू दे, पण ए सी फोर व्हीलरपेक्षा ही माझी काही गाडी कमी नाही. ही स्वतःची आमची रिक्षा आहे आणि पहिल्यापासून बालपणापासून ही रिक्षा आमची आहेच. पप्पांना जमत नाही, पप्पांची रिक्षा आणि जॉब हे दोन्ही करत होते, तर खूप छान वाटतं. ही आमची ना खूप लहानपणाची आठवण आहे. तर पप्पा मला सोडायला आलेले आहेत. फायनली मी पुण्याला येत आहे. तर तो क्षण आलेलाच आहे की पुण्याला यायचा. तर खूप आनंद पण होत होता आणि थोडंसं मनात वाईटही वाटत होतं. चला तर कधी ना कधी तर असं होतंच. प्रत्येकाचा हसणं हे पाहू शकता किती सुंदर माझी आमची फॅमिली मेंबर ते मी पाहिला आहे. मी तुम्हाला ओळख करण्याचे राहून गेलं आणि विसरून गेलं, मला वेळच नाही. ही आमची एकदम खास एकदम सुंदर असे फॅमिली मेंबर आहेत. फोर व्हीलर काय म्हणता, हे तर एक नंबर आहे. तर मी बसची वेट करत आहे. तर बस स्टँडमध्ये खूप गरम होत आहे, त्यामुळे मी परत बाहेर येऊन बसलेले आहे. बस आलेली आहे. फायनली आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत. तर आमचं टाटा बाय बाय चाललेलं आहे दोन्ही मुलांचं. त्यांना टाटा बाय बाय करून मी प्रवास सुरू करायला सुरुवात केलेली आहे. प्रवास हा पूर्ण झालेला आहे. आता हायवे लागलेला आहे. तर छानपैकी अशी मजा केलेली आहे. माहेर पण हे खूप छान गेलेलं आहे. आणि आता मस्तपैकी मी घरी आलेले आहे. तर किचन तुम्ही पाहू शकता, खूप मिस केला किचन. देवपूजा ही संध्याकाळी केली आणि जमेल तशी मी स्वामींची प्रार्थना तुम्हाला दाखवू शकते. आज माझी त्या दिवशीची पूजा. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओ